Okay, welcome to this video. Now we are going to see की त्या ज्या टॅब्स असतात एवढ्या सगळ्या टॅब तिथे आपल्याला दिसले होतं त्याचा यूज कसा करायचा आणि each and every टॅबचं मीनिंग I will share you in this video. Okay, so काही डिस्ट्रॅक्शन ठेवू नका. आजूबाजूला काही असेल ते चालू असेल बंद करा, रूम बंद करा. ओके, किंवा हेडफोन लावून ऐका. ओके, आणि जे मी सांगतोय ते व्यवस्थित ऐका. कारण का सांगतोय मी तुम्हाला हे, जर तुम्ही इथे काही गोष्टी मिस केल्या तर तुम्हाला सगळे व्हिडिओ परत बघावे लागतील. राईट, यामध्ये एक जरी मिसिंग पार्ट झाला तुमचा तर तुम्हाला जी स्ट्रॅटेजी तुम्ही करणार आहात ती स्ट्रॅटेजी तुमची होणार नाही व्यवस्थित. ठीक आहे, त्यामुळे काही मिस करू नका. अँड लेट्स अंडरस्टँड what is everything is there, what is the meaning of every tab there. Okay, so let me show you this. Okay, so this is our dashboard, right? याला dashboard म्हणतात. Okay, this is dashboard. Okay, so पहिल्यापासून आपण बघूया की what is exactly here. So let me adjust myself here. Okay, so now dashboard म्हणजे काय, this is हा जो इथून एवढा दिसतोय पार्ट, this is the dashboard. डॅशबोर्डचं ऍज सच एवढं काही काम नाहीये. ओके, पण इथे आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात, ज्या स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होतात त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपल्याला इथे दिसतात. राईट, सो त्यासाठी दिस इज द डॅशबोर्ड. ओके, इथून आपण एक्झिट वगैरे करू शकतो. आपण स्ट्रॅटेजी टाकल्यानंतर तिथे बघूया. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो आहे ऑप्शन यामध्ये आहे स्ट्रॅटेजीज. ओके, तर स्ट्रॅटेजीज म्हणजे काय समजून घेऊया आपण. ओके, स्ट्रॅटेजीज मध्ये काय काय ऑप्शन आहे त्याच्या ड्रॉपडाऊन मेन्यू आहे इथे. याच्यावरती क्लिक केलं की इथे येतं बघा क्रिएट. सो फर्स्ट वन इज क्रिएट, देन वी हॅव अ डिप्लॉइड, देन वी हॅव अ माय स्ट्रॅटेजीज, देन मार्केट प्लेस अँड बॅक टेस्ट. राईट, बॅक टेस्ट हे सगळे ऑप्शन आहे. तर आपण वन बाय वन सगळे ऑप्शन्स बघूया. ओके, सो लेट मी टेल यू अबाउट create first. Okay, create. So what is create? Create म्हणजे simple create your strategy. Create your strategy. Right? Create your strategy. आपल्याला जर काही स्ट्रॅटेजी बनवायची आहे, राईट, आपल्याला एक लॉजिक लावून काहीतरी स्ट्रॅटेजी बनवायची आहे, देन वी कॅन गो टू क्रिएट अँड मेक सम स्ट्रॅटेजी. राईट, त्यासाठी क्रिएट आहे. ओके, सो यू कॅन क्रिएट युअर स्ट्रॅटेजी. राईट, त्यानंतर आहे डिप्लॉइड. राईट, डिप्लॉइड म्हणजे काय, सो याच्यावरती आपण क्लिक करूनच मी तुम्हाला समजून सांगतो. सो स्ट्रॅटेजीज वरती गेल्यावरती क्रिएट वरती क्लिक केलं तर इथे बघा क्रिएट मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. पहिलं आहे स्ट्रॅटेजी नेम, स्ट्रॅटेजी इन्फो, म्हणजे आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी बनवायची आहे त्याचा इन्फो. त्यानंतर आहे टॅग्स म्हणजे काय, कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा कशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायची आहे. ओके, इथे प्रकार दिलेले आहेत बघा, व्हॉलॅटिलिटीवर बनवायची आहे की IVS कीवर बनवायची आहे, इव्हेंट बेस बनवायची आहे, आर्बिट्रेज बनवायची आहे, पिव्होट पॉइंट, रेजिस्टन्स, हे सगळे ऑप्शन्स आहेत. ओके, याचा आणि स्ट्रॅटेजीच्या आतमध्ये जे असतं त्याचा काही संबंध नाही, पण हे आपल्याला माहिती असण्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण सपोज उद्या चालून जर तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली ट्रेक्ट्रॉन वरती, बनवू शकता तुम्ही. राईट, कारण मी तुम्हाला शिकवणार आहे आता. सो जर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवली आणि तुम्हाला ती पब्लिक करायची आहे, पब्लिक, राईट, जसं एक प्रायव्हेट लिमिटेड असते, पब्लिक लिमिटेड असते, तशा टाईपची तुम्हाला जर पब्लिक स्ट्रॅटेजी करायची असेल जेणेकरून सर्वांनी तुमची स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हे टॅग खूप उपयोगी पडतील. म्हणजे कोणी जर सर्च केलं तुमच्या नावाने हे स्ट्रॅटेजीचे टॅग वापरून, देन तुमची स्ट्रॅटेजी पहिल्या नंबरला रँक करेल ट्रेक्ट्रॉन मध्ये. ठीक आहे, तर त्यासाठी टॅग्स असतात. त्यानंतर डिस्क्रिप्शन आपल्याला लक्षात राहण्यासाठी, म्हणजे आपल्याला कुठे बाय करायचं आहे, वेअर टू बाय, व्हॉट क्वांटिटी, किती क्वांटिटी घ्यायची आहे. राईट, हे सगळंच्या सगळं आपले रूल्स काय आहेत स्ट्रॅटेजीचे, एव्हरीथिंग यू कॅन राईट डाऊन हिअर. सगळ्याच्या सगळं तुम्ही इथे लिहू शकता. दिस इज द क्रिएशन पेज. ओके, दिस इज द क्रिएशन पेज. ओके, त्यानंतर आपण इथे काही रूल लिहू शकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेट आपण टाकू शकतो. सेट नंबर 1, सेट नंबर 2, सेट नंबर 3, असे नाना तऱ्हेचे सेट काढू शकता. सेटचा यूज कसा होईल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर इथे समजून घ्या की सेट असतं, त्यानंतर ऍडव्हान्स सेटिंग असते,
मार्केट प्लेस सेटिंग असते, म्हणजे मार्केट प्लेसवर आपल्याला टाकायचे आणि त्यानंतर क्रिएटचं ऑप्शन. दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट क्रिएट. ठीक आहे, त्याचा प्रत्येक पार्ट पण आपण बघणार आहोत. ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे इथे, सो डोंट वरी. राईट. त्यानंतर आहे डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय, की आपण जर काही स्ट्रॅटेजीज केल्या तर त्या स्ट्रॅटेजी डिप्लॉय कशा करायच्या, किंवा डिप्लॉइड पेजवरती किती प्रॉफिट किती लॉस आहे ते आपल्याला कसं दिसतं. राईट. लेट मी शो यू अनदर अकाउंट. ऑलरेडी जे चालू आहे ते अकाउंट मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, आता इथे दिसतंय तुम्हाला डिप्लॉइड. दिस इज द डिप्लॉइड पेज. ओके, मी दुसरं अकाउंट आता ओपन केलंय. सो इथे दिसतंय आपल्याला की एक स्ट्रॅटेजी चालू होती, ती एक्झिट झाली. राईट. आणि प्रॉफिट लॉस काय झाला यू कॅन सी हिअर. ओके, ही एक स्ट्रॅटेजी होती, ती स्ट्रॅटेजी मध्ये ट्रेड झालेला आहे. किती वाजता ट्रेड झाला तुम्ही बघू शकता. 10 वाजता एक्झिक्यूट झाला आणि 3:11 एक्झिट झालेला ट्रेड. राईट. सो दिस इज ऑल अबाउट डिप्लॉइड पेज. ओके, डिप्लॉइड पेज वरती आपल्या स्ट्रॅटेजीज असतात. राईट. क्रिएट मध्ये आपण स्ट्रॅटेजी क्रिएट करू शकतो. अँड देन वी गो टू मार्केट प्लेस. ओके, तर मार्केट प्लेसला गेल्यानंतर लेट मी शो यू दॅट मार्केट प्लेस. वेअर इज दॅट. हिअर. ओके, सो इथे परत एकदा क्लिक केल्यानंतर मार्केट प्लेस. राईट. सॉरी, माय स्ट्रॅटेजीज. माय स्ट्रॅटेजीज म्हणजे तुम्ही स्वतः क्रिएट केलेल्या स्ट्रॅटेजीज. ओके, किंवा तुम्ही कोणाच्या जर डिप्लॉइड केल्या असतील तर त्या स्ट्रॅटेजीज. ओके, तर याचं पण इथं फिल्टर आहे बघा. सगळ्या स्ट्रॅटेजी क्रिएटेड वर जर तुम्ही क्लिक केलं इथे क्रिएटेड. राईट, तर तुम्ही क्रिएटेड केलेल्या स्ट्रॅटेजी आहेत. मग तुम्ही क्रिएट जर स्ट्रॅटेजी केल्या तर तुम्ही कुठे करू शकता. एक तर तुम्ही प्रायव्हेट करू शकता, मार्केट प्लेस वरती करू शकता, किंवा प्रायव्हेट लिंकने करू शकता. राईट. सो या कीवर्ड जर आपण युज केले तर कधी कधी काय होतं, इथे खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज असतात. ओके, सो लेट मी अगेन शो यू माय अकाउंट. लेट मी शो यू माय अकाउंट हिअर. ओके, सो दिस इज माय अकाउंट. सपोज आता इथे खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत. लेट से दिस इज माय स्ट्रॅटेजीज. ओके, मी इथे आता मला एखादी माझी मार्केट प्लेस वरती स्ट्रॅटेजी ज्या आहे त्या सर्च करायच्या. सो आय विल गो टू मार्केट प्लेस. Then I will search created by me. Right, created by me. So created by me, this is, and then I'll go to which strategy I want. Let's say I want this strategy. Okay, so इथे मला दिसेल की कोणी कोणी सबस्क्राईब केलंय, कोणाला किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, एव्हरीथिंग आय कॅन सी हिअर. राईट. सो दिस इज अबाउट दॅट कीवर्ड. ओके, तो हे कीवर्ड जे आहे ते सगळे तुम्ही लिहून ठेवा. राईट, लिहून ठेवा तुम्ही हे सगळे कीवर्ड. ओके, त्यानंतर माय स्ट्रॅटेजीज मध्ये आपल्या स्ट्रॅटेजीज. त्यानंतर एक महत्वाचा ऑप्शन आहे माय मार्केट प्लेस. राईट. सो मार्केट प्लेस वरती जसं आपण क्लिक केलं तेव्हा मार्केट प्लेसला जे काही स्ट्रॅटेजी रँकिंग करतात त्या रँक वाईज त्या स्ट्रॅटेजीज येतात इथे. ओके, यू कॅन सी देर इज सो मेनी स्ट्रॅटेजीज. ओके, देर आर सो मेनी स्ट्रॅटेजीज. मी माझ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या रिडिफाईन केल्यात. राईट. मी जवळपास 1.5 वर्षापासून ट्रेक्ट्रॉनला करतो, पण मी स्ट्रॅटेजी ज्या आहेत माझ्या रिडिफाईन केल्यात, रिनोव्हेट केल्यात त्याला. त्यामुळे ज्या आधीच्या स्ट्रॅटेजीज होत्या त्या वाईप आउट झाल्या तिथनं आणि दुसऱ्या माझ्या स्ट्रॅटेजी चालू झाल्या. त्यामुळे माझी इथे कुठे रँकिंग तुम्हाला सध्या दिसणार नाही. ओके, सो जर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला कोणाची स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करायचं आहे तर त्या स्ट्रॅटेजीवर जस्ट सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, सध्या मी माझी स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करायला सांगेल तुम्हाला. इथं तुम्हाला VRG ट्रेडिंग टाकायचं आहे. VRG ट्रेडिंग. राईट. VRG ट्रेडिंग जसं तुम्ही टाकलं तसं माझ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या येतात इथे. आता इथे दिसतो ROI 37%. राईट. ROI 37% मायनस का दिसतोय, कारण एकदा काय झालं होतं. लेट मी शो यू द चार्ट. हा जो आहे यू कॅन सी हिअर सप्टेंबर 2008 ते 3 सप्टेंबरला मार्केटमध्ये काय होतं जेव्हा आपण ट्रेड करतो त्यावेळेस. सपोज मी 192 ला सेल केलं. राईट. आणि त्यावेळेस काय झालं मार्केटमध्ये एक असा स्पाइक आला की एक अचानक काहीतरी एक अनएक्सपेक्टेड हाय लो दिसतो आपल्याला. अनएक्सपेक्टेड हाय लो. तर त्यावेळेस काय होतं की 1920 एका कॉलचा हाय लागला होता आणि तो हाय याने पेपर ट्रेड म्हणून पकडला. आणि पेपर ट्रेड मध्ये असल्यामुळे काय झालं की तो तिथे ट्रिगर झाला. दॅट इज नॉट अ ऍक्च्युअल ट्रेड, पण जेव्हा याचं स्टॅटिस्टिक निघतं पेपर ट्रेडचं तेव्हा त्यावेळेस अशा प्रकारचे लॉसेस दिसतात. राईट. सो दिस इज द स्टॅटिस्टिक. आणि इथे दिलेलं आहे डिस्क्लेमर पण दिलेलं आहे. दिस स्ट्रॅटेजीज आर बेस्ड ऑन द सिम्युलेटेड
or paper trading or hypothetical performance, right? Hypothetical performance, right? So तुम्ही या परफॉर्मन्स वरती जाऊ नका, तुम्ही याला या स्ट्रॅटेजीला जे काही तुम्ही स्ट्रॅटेजीज कराल इथे त्याला आधी सबस्क्राईब करायचं, राईट? सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्यानंतर बघा ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुली सबस्क्राईब केल्यानंतर ओके, त्यानंतर तुमच्या माय स्ट्रॅटेजीज मध्ये चेक करायचं. सो क्लिक ऑन माय स्ट्रॅटेजीज, राईट? माय स्ट्रॅटेजीज वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आता तुमच्या स्ट्रॅटेजीज मध्ये एक पण स्ट्रॅटेजी नव्हती, आता तुम्हाला एक स्ट्रॅटेजी दिसते इथे, बरोबर? इथे जाऊन माय स्ट्रॅटेजीज वर तुम्ही जाऊ शकता किंवा इथे डायरेक्ट माय स्ट्रॅटेजीज वरती क्लिक करू शकता. ओके, सो आता जसं आपण इथे एक डिप्लॉइड पेज बघितलं होतं, राईट? क्रिएट म्हणजे आपण स्वतः क्रिएट करू शकतो, जे की आता पार्ट आपण घेणार नाही, पुढे घेणार, राईट? पण आता आपल्या माय स्ट्रॅटेजीज मध्ये एक स्ट्रॅटेजी आहे. सो आपण काय करू शकतो, लेट्स क्लिक ऑन डिप्लॉय. ओके, आणि इथे काही ऑप्शन्स असतात. मल्टीप्लायर किती एक्स तुम्हाला घ्यायचे आहे, किती रुपयाला लागणार आहे ते ऑलरेडी लिहिलेलं असतं. लाईव्ह ऑटो करायचं आहे, पेपर ट्रेड करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करावा लागतो, राईट? सो पेपर ट्रेडिंगचं जे ऑप्शन आहे ते पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. इफ यू आर वॉचिंग दिस फर्स्ट टाइम, तुम्ही फर्स्ट टाइम करताय तर डायरेक्ट लाईव्ह ट्रेडिंगला जाऊ नका, पेपर ट्रेडिंग करा, चेक करा ती स्ट्रॅटेजी कशी वर्क करते, काय पॅरामीटर्स आहे, एव्हरीथिंग, राईट? सो क्लिक ऑन पेपर ट्रेड अँड क्लिक ऑन डिप्लॉय. जसं आपण डिप्लॉयवर क्लिक करतो, आज त्या स्ट्रॅटेजीने किती प्रॉफिट लॉस दिला ते आपल्याला लगेच इथे दिसतं. ओके, आतापर्यंत जवळपास 133 ट्रेड त्यामध्ये पडलेले आहेत. ओके, तर आजचं जे प्रॉफिट आहे यू कॅन सी, राईट? तर अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या स्ट्रॅटेजीचे परफॉर्मन्स एव्हरीथिंग यू कॅन चेक हिअर, राईट? सो माय स्ट्रॅटेजीज आपण क्रिएट, डन. डिप्लॉइड, दिस इज द डिप्लॉइड पेज, दिस इज द डिप्लॉइड पेज. आपण आता डिप्लॉइड पेज वरतीच आहोत, राईट? माय स्ट्रॅटेजीज, मी ज्या स्ट्रॅटेजीज क्रिएट केल्या किंवा सबस्क्राईब केल्या त्या इथे दिसेल. देन मार्केट प्लेस वरती मी कोणाच्याही स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करू शकतो. नाव टाकलं की सर्च होणार, VRG ट्रेडिंग. जेवढ्या माझ्या स्ट्रॅटेजी असेल तेवढ्याच्या तेवढे येणार. ओके, ही एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे अजून माझी, ही पण तुम्ही बघू शकता. ओके, सो क्लिक हिअर अँड क्लिक ऑन डिप्लॉइड, राईट? आता डिप्लॉइड केल्यानंतर बघा काय होतं, होणार नाही ते, कारण काय? लेट मी गो टू पेपर ट्रेड अँड सी पेपर ट्रेड. ओके, पेपर ट्रेड मध्ये काय दिसतं, 1600 रुपये लॉस. ओके, किती ट्रेड झाले, 31 ट्रेड झाले आतापर्यंत. तर असं तुम्ही कुठलेही जे पॅरामीटर्स आहेत ते चेक करून किंवा कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही अशा प्रकारे बॅक टेस्ट करू शकता. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द स्ट्रॅटेजीज, राईट? ती तुम्ही रोज करू शकता. सो आय एम डिलीटिंग नाव दिस स्ट्रॅटेजी. नाव जस्ट क्लिक ऑन बॅक टेस्ट. आता बॅक टेस्ट काय आहे? बॅक टेस्ट म्हणजे आपल्याला एखादी स्ट्रॅटेजीवर चेक करायचं आहे की याचे बॅक टेस्ट परफॉर्मन्स कसे आहे, राईट? तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, याला बॅक टेस्ट वरती क्लिक करून जी स्ट्रॅटेजी आपण क्रिएट केलेली आहे, आपण स्वतः क्रिएट केलेल्या स्ट्रॅटेजीवरतीच बॅक टेस्ट होणार. ठीक आहे, त्यामुळे आता आपण हे करू शकत नाही ऑप्शन, कारण आपण आपलं अजून स्ट्रॅटेजी क्रिएट केलेली नाही, राईट? त्यानंतर सबस्क्रायबर म्हणजे तुमची जर स्ट्रॅटेजी कोणी सबस्क्राईब केली असेल, सो यू कॅन सी युअर सबस्क्रायबर ऑल्सो, राईट? लेट मी शो यू इन माय अकाउंट. ओके, मी इथे सबस्क्रायबर वर जर क्लिक केलं, सो यू कॅन सी हिअर सबस्क्रायबर. ओके, तर सबस्क्रायबरला किती प्रॉफिट, किती लॉस आहे, यू कॅन चेक हिअर. 35,018 अँड दिस इज द रिअल प्रॉफिट. दिस इज नॉट अ पेपर ट्रेड प्रॉफिट. पेपर ट्रेड मधलं प्रॉफिट नाही आहे ते. दिस इज द रिअल प्रॉफिट, राईट? सो दिस इज ओके. सो कुठे होतो आपण, इथे, राईट? सो सबस्क्रायबर तुमचे स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता, तुमचे सबस्क्रायबर बघू शकता. रिपोर्ट्स मध्ये तुमचे जे काही रिपोर्ट्स आहे, वर्षाचा, ऑल टाइम, कस्टम, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, एव्हरीथिंग यू कॅन सी हिअर, राईट? एव्हरीथिंग यू कॅन सी हिअर, राईट? सो आतापर्यंत आपण हा डॅशबोर्ड पूर्ण हा बघितलेला आहे, राईट? याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार की आपण SMS ची सेटिंग कशी करायची, आपल्याला जे एरर मेसेज आला सपोज तो कसा येईल आपल्या व्हॉट्सअप वरती, प्रोफाईल आपलं कसं सेटिंग करायचं, that we are going to see in the next video. Okay, so till then, if you have not opened account with the Tradetron, then link is given below. Open Tradetron account right now and we'll see in the next video. Bye bye.
ओके. सो झिरोदा तुम्हाला एक एपीआय सिक्रेट की देते, एपीआय की, राईट. एक एपीआय की असते, जसं तुम्ही त्यांचे 2,000 रुपये पे करता, तुमच्या ईमेलला एक ईमेल येते आणि त्यामध्ये तुमची एपीआय की, एपीआय सिक्रेट की आणि टोकन असतं, राईट. टोकन कोड असतो, तो तुम्हाला इथे एंटर